Hello guys, today we are discussing the topic about hypothalamus. आपण आज हायपोथॅलॅमस शिकणार आहोत. आता शक्यतोवर आपल्याला हायपोथॅलॅमस कुठे असते, याचे फंक्शन काय करत असतात, हा काय करत असतो, हा आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असतो, हे सर्व आता आपण आज शिकणार आहोत. तर सर्वात पहिले हायपोथॅलॅमस मीन्स आता हायपो मीन्स अंडर आणि थॅलॅमस म्हणजे थॅलॅमसच्या थोडा खाली आणि थोडा बाजूला प्रेझेंट असतो, त्याला म्हणतात हायपोथॅलॅमस. आता शक्यतोवर म्हणायचं झालं तर हायपोथॅलॅमस, आता ही डायग्राम काढलेली आहे मी. हा जोही काही हा ब्रेनचा पार्ट झाला. आता हा जोही काही आहे येल्लो कलरचा पोर्शन आहे त्याला म्हणतात हायपोथॅलॅमस. आता मी बोललो तो हायपो मीन्स अंडर, हा थॅलॅमस असतो. थॅलॅमसच्या थोडं अंडरला म्हणजे हायपोथॅलॅमसच्या बिलोला काय दिसून येणार तर थॅलॅमस, आणि हायपोथॅलॅमसच्या खाली म्हणजे अंडरला काय दिसून येणार तर पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. तर हायपोथॅलॅमसचं लोकेशन बिलो द थॅलॅमस अँड अबाव द पिट्युटरी ग्लँड हे याचं लोकेशन असते. हायपो मीन्स अंडर आणि थॅलॅमसच्या थोडासा खाली प्रेझेंट असतो साईडला, आणि याचं लोकेशन काय म्हटलं जाते तर याच्या बिलोला, हा हायपोथॅलॅमस आहे, याच्या बिलोला थॅलॅमस दिसत आहे आणि याच्या एक्झॅक्टली खाली अंडरला अबावला पिट्युटरी ग्लँड दिसत आहेत. आता एक्झॅक्टली पिट्युटरी ग्लँड, आता पिट्युटरी ग्लँडचे 2 पार्ट्स असतात. पिट्युटरी ग्लँड, आता पिट्युटरी ग्लँडचे कुठले 2 पार्ट असतात तर एक अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आणि एक पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. मी बोललेलं आहे की पिट्युटरी ग्लँडचे 2 पार्ट्स असतात, एक अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आणि एक पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. आता एवढं लक्षात ठेवायचं, जोही काही हा पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड आहे, हा पिट्युटरी ग्लँडचा जोही काही पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड पार्ट असतो तो शक्यतोवर हायपोथॅलॅमसचाच पार्ट असतो. का बरं, याचं रिझन काय आहे तर हायपोथॅलॅमस थोडासा आपला अर्धचंद्र माहिती आहे तुम्हाला, थोडासा खाली आलेला दिसत असतो. हे बघा, हा हायपोथॅलॅमस आहे. हा हायपोथॅलॅमस थोडासा असा खाली आलेला दिसतो. याचं स्ट्रक्चर थोडंसं खाली आलेलं दिसत असते आणि त्याचं स्ट्रक्चर थोडंसं डाऊनवर्ड एक्सटेन्शनला असते एका साईडनी. तर ते डाऊनवर्ड एक्सटेन्शननी जाते, तर त्याच डाऊनवर्ड एक्सटेन्शनला म्हणतात पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड हा एक हायपोथॅलॅमसचाच पार्ट असतो. आणि शक्यतोवर गाईज, हा जो काही हायपोथॅलॅमस आहे आणि याच्या अंडरला म्हणजे खालच्या साईडला पिट्युटरी ग्लँड दिसत आहेत. त्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट करण्याचं काम, त्यांना कम्युनिकेट करण्याचं काम कोण करत असते तर हा रेडवाला स्ट्रक्चर आहे, याला म्हणतात इन्फंडिब्युलम. हे इन्फंडिब्युलम नावाचं स्ट्रक्चर तुमच्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट करण्याचं काम करत असतो. इन्फंडिब्युलमचं सेकंड नेम आहे पिट्युटरी स्टॉल्क. आणि पिट्युटरी ग्लँड, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचं सेकंड नेम आहे हायपोफायजियल ग्लँड, कारण की हा जो काही हायपोथॅलॅमस आहे याच्या खालच्या साईडला प्रेझेंट असतो. आणि मी तुम्हाला बोललो होतो हायपोथॅलॅमस, हायपो मीन्स अंडर, म्हणजेच की हायपोफायजियल ग्लँड पिट्युटरी ग्लँडचं सेकंड नेम आहे. व्हॉट इज द रिझन म्हणजे असं, कारण की ती हायपोथॅलॅमसच्या खालच्या साईडला बघायला मिळते, म्हणून म्हटलेला हायपो मीन्स अंडर खालच्या साईडला आणि थॅलॅमस. स्टुडंट म्हणायचं झालं तर जोही काही पिट्युटरी ग्लँडचे 2 पार्ट्स आहेत, ती अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आहे आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड आहे. तर तुम्हाला अँटेरियर पिट्युटरी ग्लँड थोडंसं अपवर्ड एक्सटेन्शनने दिसणार, हेच याचं ओरिजिन म्हटलं जाईल. आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड थोडीशी डाऊनवर्ड एक्सटेन्शनला दिसणार, हेच पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडचं ओरिजिन म्हटलं जाईल, डाऊनवर्ड एक्सटेन्शन. आता आपण स्टार्ट करूया पहिल्या पॉईंटनुसार. हायपोथॅलॅमस इज अ स्मॉल बट अँड इम्पॉर्टंट रेग्युलेटिंग सेंटर इन द ब्रेन. आता स्टुडंट असं म्हटलेलं आहे हायपोथॅलॅमस इज अ स्मॉल बट अँड इम्पॉर्टंट रेग्युलेटिंग सेंटर इन द ब्रेन. तर का, आता हायपोथॅलॅमस हा दिसायला स्मॉल असतो, पण याचं इम्पॉर्टंट रेग्युलेटिंग सेंटर कुठे असतो, हा त्यांचं रेग्युलेटिंग सेंटर, हा त्यांचं फंक्शन हा कुठे करत असतो तर तो ब्रेनमध्ये करत असतो. आणि का बरं तो ब्रेनमध्ये प्रेझेंट असतो, हा मी सांगितलं आहे तुम्हाला. हा जोही काही पोर्शन आहे, हा पोर्शन आहे ब्रेनचा, आणि हा तिथे हायपोथॅलॅमस प्रेझेंट आहे, थॅलॅमस प्रेझेंट आहे, हा सर्व पोर्शन प्रेझेंट आहे. हा पोर्शनलाच म्हणतात डायन्सिफेलॉन. म्हणूनच म्हटलेलं आहे हायपोथॅलॅमसचं सेकंड नेम
आहे डायन्सिफिलॉन. का बरं आहे की जो की हायपोथॅलॅमस असतो तो ब्रेनमध्ये सेंटरमध्ये प्रेझेंट असतो आणि ब्रेनमध्ये सेंटरमध्ये प्रेझेंट असतो तर त्या पोर्शनला म्हणतात डायन्सिफिलॉन. तर हा तुम्हाला MCQ येऊ शकतो. व्हॉट इज द सेकंड नेम ऑफ हायपोथॅलॅमस? द डायएन्सिफिलॉन. सेकंड वन पॉईंट असा दिलेला आहे, इट इज अल्टिमेट कमांड सेंटर ऑफ द बॉडी इंटिग्रेटिंग नर्वस अँड एंडोक्राईन फंक्शन. हा नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीममध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करण्याचं काम करतो. आणि एवढं लक्षात ठेवायचं, नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राईन सिस्टीममधला हा हायपोथॅलॅमस एक ब्रिजप्रमाणे काम करत असतो. थर्ड वन पॉईंट असा दिलेला आहे, इट एन्श्युअर्स द बॉडी रिस्पॉन्स टू चेंजेस इन द एन्व्हायरमेंट, मेंटेन होमिओस्टॅसिस अँड रेग्युलेट हार्मोन्स इसेन्शियल फॉर सर्वायवल. हा जे काही एन्व्हायरमेंट आहे आपल्या बॉडीमधील त्यांना चेंजेस करण्याचं काम करीत असतो. आणि होमिओस्टॅसिस म्हणजे आपल्या बॉडीमधील आतलं म्हणजेच इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करीत असतो आणि तसा हार्मोनला रेग्युलेट आणि सर्वाईव्ह करण्याचं काम करत असतो. म्हणजेच या पॉईंटचा म्हणण्याचा अर्थ असा झाला गाईज की आपलं बाहेरचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट कधी न चेंज होण्याचं काम करत असते. आणि तुमच्या तेच एन्व्हायरमेंट आहे बाहेरचं ते चेंज झाल्यानंतर तुमच्या बॉडीच्या आतमधील पण एक एन्व्हायरमेंट असते, त्यालाच म्हणतात होमिओस्टॅसिस आणि त्यालाच म्हणतात इंटरनल एन्व्हायरमेंट. ते इंटरनल एन्व्हायरमेंट आतलं तुमच्या बॉडीमधलं मेंटेन करण्याचं काम हा हायपोथॅलॅमस करत असतो. आणि आणखी हा हार्मोन्सला रेग्युलेटिंग आणि सर्वाईव्ह करण्याला हेल्प करत असतो. नेक्स्ट वन पॉईंट असा आहे गाईज, इट कंट्रोल्स द पिट्युटरी ग्लँड. म्हणजे समजून जायचं की हायपोथॅलॅमस हा आपल्या बॉडीमधील कुठले ना कुठले जे काही इम्पॉर्टंट फंक्शन आहेत, हार्मोनचं रेग्युलेशन, जे काही टेम्परेचर आहे त्यांना मेंटेन करण्याचं काम, टेम्परेचर म्हणजे जे काही आपल्या बॉडीच्या आतमधील इंटरनल एन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन करण्याचं काम करतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मास्टर्स ऑफ मास्टर ग्लँड. इट इज नोन ॲज हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमस हा पिट्युटरी ग्लँडला सांगण्याचं एक सिग्नल देण्याचं काम करत असतो. आणि एवढं लक्षात ठेवायचं गाईज, जी की अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आहे आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड आहे, जे काही अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आहे ही स्वतःचे हार्मोन स्वतः तयार करण्याचं काम करत असते. आणि तशीच पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड ही थोडीशी डाऊनवर्ड एक्सटेन्शनला दिसून येते, ती हायपोथॅलॅमसचाच पार्ट आहे. हायपोथॅलॅमस असे टू हार्मोन्सचे प्रोडक्शन करत असतो. ते टू हार्मोन्सचं नाव आहे अँटीडायुरेटिक हार्मोन अँड ऑक्सिटोसिन हार्मोन. या टू हार्मोन्सचं हायपोथॅलॅमस प्रोडक्शन करत असतो. आणि प्रोडक्शन केल्यानंतर पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडचं एकच काम असते की ते टू हार्मोन्स स्टोअर करण्याचं आणि जेव्हाही तुमच्या बॉडीला गरज लागेल तेव्हा रिलीज करण्याचं. आता आपण नेक्स्ट वन बघूया गाईज, ॲनाटॉमी ऑफ हायपोथॅलॅमस. सर्वात पहिला पॉईंट असा दिलेला आहे, लोकेटेड इन द डायन्सिफिलॉन ऑफ ब्रेन बिलो द थॅलॅमस अँड अबाव द पिट्युटरी ग्लँड. आता मी सांगायचं झालं तर हा जो की हायपोथॅलॅमस आहे याच्या बिलोला याचं लोकेशन बघत आहे आपण. याच्या बिलोला आता काय दिसत आहे तर थॅलॅमस दिसत आहे. याच्या अबावला म्हणजे खालच्या साईडला काय दिसत आहे तर पिट्युटरी ग्लँड दिसत आहे. आणि हा जो की पोर्शन आहे हायपोथॅलॅमस तिथे प्रेझेंट आहे त्यालाच म्हणतात डायएन्सिफिलॉन. नेक्स्ट वन पॉईंट असा दिलेला आहे, कनेक्टेड टू पिट्युटरी ग्लँड व्हाय द इन्फंडिब्युलम अलाउइंग हार्मोनल कंट्रोल. हा हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडच्या मधात इन्फंडिब्युलम म्हणजेच हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट करण्याचं काम इन्फंडिब्युलम करत असते, त्यालाच पिट्युटरी नॉच किंवा स्टॅल्क म्हणतात. हा हायपोथॅलॅमस इन्फंडिब्युलमपासून पिट्युटरीला सांगतो हार्मोनचं रेग्युलेशन आणि मेंटेन करायला. आता हा जो की हायपोथॅलॅमस आहे, हा हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलेच की यांना कनेक्ट करण्याचं काम, यांना कम्युनिकेट करण्याचं काम हा इन्फंडिब्युलम करत असतो. या इन्फंडिब्युलमचं सेकंड नेम आहे पिट्युटरी स्टॉल्क. आणि हा जो की हायपोथॅलॅमस आहे जे की हार्मोनचं प्रोडक्शन स्टिम्युलेशन करत असतो, तो सर्वात पहिले इन्फंडिब्युलम यांच्या हेल्पनी ह्या पिट्युटरी ग्लँड म्हणजेच की अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड यांना सांगत असतो. नेक्स्ट वन पॉईंट असा दिलेला आहे, रिलेशनशिप बिटवीन
hypothalamus and pituitary gland is called hypothalamo-hypophyseal relationship. हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडचं रिलेशनशिपचं नाव आहे हायपोथॅलॅमो-हायपोफायझियल रिलेशनशिप. हा स्टुडंट हा MCQ खूप इम्पॉर्टंट आहे. हा MCQ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता का बरं या रिलेशनशिपचं नाव पडलं हायपोथॅलॅमो हायपोफायझियल रिलेशनशिप, तर एवढं समजून जायचं की हायपो मीन्स अंडर, पिट्युटरी ग्लँड ही हायपोथॅलॅमसच्या खालच्या साईडला प्रेझेंट असते, म्हणून हायपोफायझियल पिट्युटरी ग्लँडचं नेम आहे हायपोफायझियल म्हणजे हायपोथॅलॅमो. हायपोथॅलॅमो म्हणजेच की हायपोथॅलॅमसच्या खाली पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे, म्हणून नाव पडला हायपोथॅलॅमो हायपोफायझियल. पिट्युटरी ग्लँडचं सेकंड नेम आहे हायपोफायझियल ग्लँड, म्हणून म्हटलेलं आहे हायपोफायझियल रिलेशनशिप. नेक्स्ट वन पॉईंट असा दिलेला आहे, हार्मोन सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस न्यूरोसिक्रेटरी सेल्स is transported to anterior pituitary via hypothalamo-hypophyseal blood vessels, whereas posterior pituitary is directly connected to hypothalamus via nerves. आता एवढं लक्षात ठेवायचं स्टुडंट की हा हायपोथॅलॅमस आहे, ह्या पिट्युटरी ग्लँड आहे. पिट्युटरी ग्लँडचे 2 टाईप्स असतात, एक अँटेरियर पिट्युटरी ग्लँड, एक पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. पण हायपोथॅलॅमस अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला वेगळ्या फ्लोनी एक फंक्शन देण्याचं काम करत असतो आणि हायपोथॅलॅमस हा पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडला एका वेगळ्या फ्लोनी फंक्शन देण्याचं काम करत असतो. म्हणजेच की हा हायपोथॅलॅमस आहे, हा हायपोथॅलॅमस या अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला जे काही सांगण्याचं काम करत असतो, त्यांना फंक्शन देण्याचं काम करत असतो, तर ते कोणा वाईज देतो, तर ब्लड वेसल्स वाईज देतो. त्याच ब्लड वेसल्सचं नाव आहे हायपोथॅलॅमो हायपोफायझियल ब्लड वेसल्स. आणि जो काही हायपोथॅलॅमस आहे तो पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडला कोणावाईज सिग्नल देण्याचं काम करत असतो, तर नर्व सेल वाईज सिग्नल देण्याचं काम करत असतो. म्हणून ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. हायपोथॅलॅमस हा अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला ब्लड वेसल्स वाईज सिग्नल देईल आणि हायपोथॅलॅमस हा पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडला नर्व सेल थ्रू सिग्नल देईल. आणि जे की अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला ब्लड वेसल्स वाईज सिग्नल देत आहे त्यालाच म्हणतात हायपोथॅलॅमो हायपोफायझियल ब्लड वेसल्स. नंतरचा पॉईंट असा दिलेला आहे, कंटेन्स मल्टिपल न्यूक्लियाय क्लस्टर्स ऑफ न्यूरॉन्स इच विथ स्पेसिफिक फंक्शन. यामध्ये न्यूक्लियाय दिसतील म्हणजेच न्यूरॉन, कारण त्याचं स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. आता यामध्ये काही न्यूरॉन दिसतील का बरं, की सिग्नल इकडे तिकडे जाणार, हायपोथॅलॅमस थ्रू अँटेरियर पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस थ्रू पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड, म्हणून हे सगळं सिग्नल देण्याचं काम न्यूरॉन्स म्हणजेच जे काही न्यूरॉन प्रेझेंट असतात ते करत असतात. आता स्टुडंट नेक्स्ट वन असं हेडिंग आहे, फंक्शन ऑफ हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस काय काय फंक्शन करीत असतो, तर सर्वात पहिला पॉईंट दिलेला आहे, रेग्युलेशन ऑफ ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजेच की स्टुडंट ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही काय काम करत असते, तर ही आपल्या कंट्रोलमध्ये नसते, ही त्यांच्या कंट्रोलमध्ये राहून जे काही फंक्शन आहे ते करण्याचं काम करत असते. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे म्हणजे इन्व्हॉलेंटरी प्रमाणे काम करत असते, इन्व्हॉलेंटरी ॲक्शनप्रमाणे काम करत असते. तर यामध्ये 2 पॉईंट दिलेले आहेत, सिम्पथॅटिक कंट्रोल आणि पॅरासिम्पथॅटिक कंट्रोल. सिम्पथॅटिक कंट्रोल म्हणजे आपल्याला लढण्यासाठी मदत तयार करते आणि पॅरासिम्पथॅटिक कंट्रोल म्हणजे रेस्ट अँड रिलॅक्स करण्याचं काम करते. सिम्पथॅटिक कंट्रोलमध्ये असं दिलेलं आहे, फ्लाईट टू फ्लाईट, म्हणजे तुम्ही जेही काही आता तुम्ही बाहेरगावी गेले, तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये येईल, तर तुम्ही जे काही स्ट्रेस आहे, जे काही अँझायटी आहे, ते सिम्पथॅटिक कंट्रोल तुमचा व्यवस्थित मेंटेन करेल. त्यामध्ये दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, इन्क्रीजेस हार्ट रेट, प्युपिल डायलेशन. पॅरासिम्पथॅटिक कंट्रोलमध्ये दिलेला आहे रेस्ट अँड डायजेशन, स्लो हार्ट रेट अँड डायजेशन. तुमचा हार्ट रेट डिक्रीज करण्याचं काम हा हायपोथॅलॅमस करत असतो. तुमचं ब्लड प्रेशर डिक्रीज करण्याचं काम हा जो काही आहे हायपोथॅलॅमसच करत असतो. आणि तुमच्या बॉडीमधील जे काही डायजेशन आहे ते डायजेशन आपल्या कंट्रोलमध्ये नसते, त्यालाच म्हणतात पॅरासिम्पथॅटिक कंट्रोल, आणि जो काही हा हायपोथॅलॅमस मेंटेन करण्याचं काम करत असतो. सेकंड वन दिलेला आहे, टेम्परेचर रेग्युलेशन. टेम्परेचर रेग्युलेशन म्हटलं की त्यामध्ये पहिलं असं दिलेलं आहे, हीट लॉस. आता तुमच्या बॉडीमध्ये जी काही हीट लॉस होते ती कशाप्रमाणे होते, तर स्वेटिंग अँड व्हॅसोडायलेशन. हीट प्रोडक्शन कशामुळे होते, तर शिवरिंग अँड व्हॅसोकन्स्ट्रिक्शन, ब्लड वेसलला कॉन्स्ट्रिक्ट करून. थर्ड वन पॉईंट असा दिलेला आहे, हंगर अँड सॅटायटी कंट्रोल. म्हणजे स्टुडंट की हायपोथॅलॅमस तुम्हाला भूक लागल्यावरही सांगतो आणि तुम्ही भूक लागली तरी सांगतो, आणि तुमचं जेवण संपलं हेही तुम्हाला एक ॲक्शन देण्याचं काम करत असतो, एक फंक्शन देण्याचं काम करत असतो.
तुम्हाला जेवण भूक लागली तेव्हा तुम्ही जेवसाल, तुमचं जेवण झालेलं आहे हे तुम्हाला हायपोथॅलॅमसच सांगत असतो. यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे थर्स्ट रेग्युलेशन. थर्स्ट रेग्युलेशन म्हणजेच की पहिला पॉईंट दिलेला आहे डिटेक्ट्स डिहायड्रेशन अँड ट्रिगर्स थर्स्ट सेन्सेशन. म्हणजेच की जे की तुम्हाला तुमची बॉडी डिहायड्रेटेड झालेली आहे आणि बॉडी डिहायड्रेटेड झालेली आहे तर तुमच्या बॉडीला वॉटरची गरज आहे, तर हेही तुम्हाला हायपोथॅलॅमस सांगत असतो. सेकंड वन पॉईंट आहे अँटीडायुरेटिक हार्मोन्स रिलीज वॉटर रिटेन्शन इन किडनी. अँटीडायुरेटिक हार्मोन्स आपण पुढे हा डिटेलमध्ये बघूया, पण हा सर्वात पहिले काय करत असतो वॉटर रिटेन्शन इन किडनी म्हणजे किडनीमध्ये जे की वॉटर आहे ते अळवून ठेवण्याचं काम करत असतो. का बरं की जे की वॉटरचं प्रमाण आहे तेही तुमच्या युरिनमध्ये जास्त स्टोर जाऊ देत नाही, हे अँटीडायुरेटिक हार्मोन करत असतो किडनीमध्ये. आता डायुरेटिक म्हणजे जास्त युरिनचं प्रोडक्शन होणे, अँटीडायुरेटिक म्हणजे जास्त वॉटर रिझर्व होणे, युरिनला बाहेर नाही जाऊ देणे. आणि तुमच्या बॉडीमधील हा अँटीडायुरेटिक हार्मोन्सच तुमच्या बीपीला इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्याचं काम करत असतो. नंतर दिलेला आहे स्लीप वेक सायकल. आता स्लीप वेक सायकल म्हणजे सिर्काडियन रिथम. तुम्ही त्यावेळेसपासून झोपता कधी उठता त्यालाच म्हणतात सिर्काडियन रिथम. ते याच्यात म्हटलेलं आहे कंट्रोल्स मेलाटोनिन सिक्रेशन फ्रॉम पिनियल ग्लँड, प्रोमोट स्लीप. नंतर 5th पॉईंट असा दिलेला आहे इमोशनल अँड बिहेवियर रेग्युलेशन. जे की तुम्ही इमोशन दाखवता, जे की बिहेवियर असते तुमचं ते हायपोथॅलॅमसच्या थ्रूच दाखवता. त्यामध्ये दिलेलं आहे अफेक्ट स्ट्रेस रिस्पॉन्स, फिअर, ॲग्रेशन अँड सेक्शुअल बिहेवियर. सो थँक्यू स्टुडंट. हायपोथॅलॅमस आता यावरील पार्ट 2 येणार आहे हायपोथॅलॅमसचा, तर त्यामध्ये आपण अँटेरियर पिट्युटरी ग्लँडमध्ये कुठले हार्मोन सिक्रेट होतात, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड शक्यतोवर काय काम करत असते, पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडमध्ये मी सांगितलं तुम्हाला 2 हार्मोन स्टोअर होण्याचं काम करत असतात आणि हायपोथॅलॅमस त्यांना प्रोडक्शन करण्याचं काम करत असते. तर अँटेरियर पिट्युटरी ग्लँडमध्ये ग्रोथ हार्मोन, नंतर थायरोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, प्रोलॅक्टिंग, ल्युटेनायझिंग हार्मोन असं अँटेरियर पिट्युटरी ग्लँड स्वतः बनवत असते. आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड हे जे काही हायपोथॅलॅमस अँटीडायुरेटिक हार्मोन आणि ऑक्सिटोसिन हार्मोनचं प्रोडक्शन करते ते स्टोअर करून घेण्याचं काम करत असते. सो थँक्यू.